नमस्कार. मी प्राध्यापक डॉक्टर रवींद्र फडके. 2018-19 या कालखंडामध्ये मी प्रोफेशनल टीचर्स असोसिएशन महाराष्ट्र या संघटनेचा राज्याचा अध्यक्ष होतो. महाराष्ट्रामध्ये जे काही 5-6 वेगवेगळ्या संघटना आहेत, त्या संघटनांना एकत्र करून या ठिकाणी काही नवीन जी नियमावली होती, त्या नियमावलीमधल्या चुका पण महाराष्ट्र शासनाला दाखवून दिल्या होत्या. 2000 साली सुद्धा जेव्हा नवीन अध्यादेश आला होता, तेव्हा त्या अध्यादेशातल्या त्रुटी दाखवून तो अध्यादेश कसा चुकीचा आहे आणि तो परतण्यासाठी आपण प्रयत्न केलेला होता. हा अनुभव गृहीत धरून आत्ता जो केंद्र सरकारनं आत्ताचा जो नवीन गाईडलाईन्स काढलेल्या आहेत, आपण त्याच्यावरती थोडीशी चर्चा करणं गरजेचं आहे असं मला वाटतं. पहिल्यांदा मी असं तुम्हाला सांगू इच्छितो की शासनानं जी क्लासेस सेंटर, कोचिंग सेंटरची जी व्याख्या केलेली आहे ती आपण लक्षात घेणं गरजेचं आहे असं मला वाटतं. की कोचिंग सेंटर कुणाला म्हणायचं, की ज्या क्लासवाल्याकडे कमीत कमी 50 विद्यार्थी एकूण मिळून आहेत, त्यानं आपला क्लास रजिस्टर करणं गरजेचं आहे, नोंदणी करणं गरजेचं आहे. म्हणजे त्याला नोंदणीकृत क्लास म्हणता येईल. ज्या क्लासेसमध्ये एकूण 50पेक्षा कमी विद्यार्थी आहेत, 4-5 विद्यार्थी प्रत्येक वर्गामध्ये आहेत आणि चरितार्थासाठी आपण तो आपला घरगुती कशा स्वरूपाचा क्लासेस घेतो, तर त्याला काही नोंदणी करण्याची गरज नाही आहे. कारण त्याची एकूण संख्या 50पेक्षा जर कमी असेल तर. याचं एक आपण छोटंसं उदाहरण घेऊया, की आपला आठवड्याचा बाजार असतो. आठवड्याच्या बाजारामध्ये या ठिकाणी कपडे विकायला माणूस रस्त्यावर बसतो की नाही? त्यानं काही या ठिकाणी शॉप ॲक्ट काढलेला असतो का? त्यानं काही आपली नोंदणी केलेली असते का? नाही. तो ह्या बाजारात, त्या बाजारात या ठिकाणी आपापला या ठिकाणी माल विकत असतो. म्हणजे त्याला या ठिकाणी पोट भरण्यासाठी त्यानं केलेला तो छोटासा उद्योग आहे, ज्याची नोंदणी करण्याची सरकार दरबारी गरज नाही आहे असं या ठिकाणी शासनाला वाटतं. तसंच ज्या क्लास संचालकाची लक्षात घ्या 50पेक्षा संख्या कमी आहे विद्यार्थ्यांची एकूण मिळून, त्यानं क्लासेस नोंदणी करण्याची गरज नाही आहे. म्हणजे याचा अर्थ त्याच्याकडे असणारी जी मुलं आहेत, मग ती छोटी असतील, लहान असतील, मोठी असतील, ती जी काही मुलं असतील त्याची या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा नियम त्यांना लागू नाही. म्हणजे या ठिकाणी लक्षात घ्या, त्यांच्याकडे ज्या काही अभ्यास करून घेण्या लागण्यासाठी जे काही गोष्टी आहेत, छोटे छोटे क्लास आहेत, ते या ठिकाणी गल्लोगल्ली चालू शकतील असंच थोडक्यात शासनाला म्हणायचं आहे असं मला या ठिकाणी वाटतं. तेव्हा हा पहिला प्रश्न जो होता की या ठिकाणी छोटे छोटे क्लास चालतील का, तर छोटे छोटे क्लास चालू राहतील, हा त्यातला एक महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी आपल्याला मांडावा लागेल. दुसरी गोष्ट त्यांनी असं सांगितलं की ज्यांची संख्या 50च्या वर आहे त्यांनी नोंदणी करायला पाहिजे. आणि मग ती नोंदणी करत असताना त्यांनी बऱ्याचशाच अटी घातलेल्या आहेत. ती पहिली अट होती की विद्यार्थ्यांना 1 चौरस मीटर जागा पाहिजे. 1 चौरस मीटर म्हणजे किती? 3.25 फूट बाय 3.25 फूट. म्हणजे किती झालं सांगा सर? तर अंदाजे 10 चौरस फूट. म्हणजे 100 चौरस फुटाचा म्हणजे 10 बाय 10चा जर रूम असेल तर त्यात फक्त 10च मुलं बसू शकतील. मग हा थोडासा अन्याय आहे. ह्याच्यावर आपल्याला रीट पिटिशन दाखल करावं लागेल. सर्वसाधारणपणे 10 बाय 10च्या खोलीमध्ये 20 मुलं सहज बसू शकतात आणि त्यांना या ठिकाणी शिकवता येतं उत्तम पद्धतीनं. ही साधी गोष्ट या ठिकाणी आहे. आणि मुंबईसारख्या क्षेत्रामध्ये जिथं जागा कमी आहे अशा ठिकाणी तर लक्षात घ्या, हा नियम अंमलात आणणं शक्य होणार नाही आहे. त्यामुळे ह्याच्या विरोधामध्ये आपल्याला जनहित याचिका दाखल करावी लागेल आणि या ठिकाणी त्याच्या विरुद्ध आपल्याला आवाज उठवावा लागेल की जागेचा हा नियम आपल्याला काही योग्य वाटत नाहीये, लक्षात घ्या असं आपल्याला. दुसरी गोष्ट त्यांनी सांगितलं की जे काही तुमच्या शिकवणी वर्गामध्ये आहेत, जे काही शिक्षक आहेत लक्षात घ्या, ते शिक्षक पदवीधर पाहिजे आहेत वगैरे. ठीक आहे, त्यांनी ह्या ज्या काही छोट्या मोठ्या अटी घातलेल्या आहेत त्या सगळ्या ठीक आहेत. संडास बाथरूमची अट घातलेली आहे, त्याच्यामध्ये मुलींचा संडास वेगळा, मुलांचा संडास वेगळा. ह्याही अटी म्हणजे एक का असेना पण तेवढा तो पुरेशा त्या संख्येच्या प्रमाणामध्ये असावं, ह्याही अटी थोड्याशा या ठिकाणी रास्त वाटत आहेत, लक्षात घ्या. तर आवश्यक अशा काही गोष्टी या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत, त्याच्यामध्ये काही ते नाकारणं तितकंसं योग्य वाटत नाही.
त्यानंतर त्यांनी असंही सांगितलं की बाबा एखादा विद्यार्थी क्लास सोडणार असेल तर त्याला त्याची काही जी तुम्ही सिलॅबसप्रमाणे आकारलेली फी असेल तर ती फी तुम्ही तुमची घेऊन उरलेली त्याची जी काही फी असेल ती परत करावी. म्हणजे समजा एखाद्याची व्हेकेशन बॅच आहे, असं गृहीत धरा 2च महिन्याची बॅच आहे आणि त्या 2 महिन्याची फी असं आपण गृहीत धरू की 15-16,000 रुपये आहे आणि तो 1 महिना शिकलाय, निम्मा पोर्शन झालेला आहे. आता उरलेलं एक निम्म्या पोर्शन ती निम्मी फी तू जाणार आहे तर त्याला तिचे 8,000 रुपये आपण त्याला परत द्यायला पाहिजेत. हेही ग्राहक संरक्षण हक्काप्रमाणे हेही लक्षात घ्या योग्य आहे असं या ठिकाणी मला सांगावंसं वाटतं. म्हणजे काही जे कायदे आहेत ते अन्याय करणारे नाही आहेत ही गोष्ट आपण लक्षात घेऊया असं मला वाटतं. आणखीन काही चर्चात्मक अशा प्रकारचे मुद्दे या आपल्याला क्लासेस संघटनेच्या माध्यमातून किंवा आपल्याला घ्यावे लागतील. आपल्याला या ठिकाणी त्यांनी दंडात्मक कारवाई अशी केलेली आहे बघा आणि दंडात्मक कारवाई करत असताना त्यांनी असं म्हटलंय की तुम्ही तुमची जी काही संख्या आहे, तुम्ही तुमच्याकडे जे काही शिक्षक आहेत, तुम्ही तुमची जी काही विद्यार्थ्यांची संख्या अमुक तमुक आहे ती तुम्ही वेबसाईटवर अपडेट करायला पाहिजे. या महिन्यातली संख्या वेगळी असेल, पुढल्या महिन्यातली संख्या वेगळी असेल, त्याच्या पुढल्या महिन्यातली संख्या वेगळी असेल, जी काही असेल तुम्ही ती अपडेट करायला पाहिजे. लक्षात घ्या, हाही नियम काही अन्यायकारक वाटतो का सांगा सर? आपण आपल्या वेबसाईटवर अपडेट करायचे, ती एक प्रकारची जाहिरातच आहे ना सर. आपली वेबसाईट ही एक प्रकारची जाहिरातच आहे आणि त्यामुळे ती अपडेट ठेवणं आणि ती लक्षात घ्या ते काही अयोग्य आहे असंही काही या ठिकाणी मला वाटत नाही. लक्षात घ्या, त्यामुळं तीही एक आपल्या प्रकारची जाहिरात असू शकेल. त्यांनी सांगताना असं सांगितले की लक्षात घ्या जाहिरातीमध्ये आपण गुणवत्तेची हमी वगैरे काही द्यायची नाहीये. लक्षात घ्या, त्यांनी आपल्याला काय सांगितलं की गुणवत्तेची हमी द्यायची नाहीये. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की लक्षात घ्या आपण आपल्या विद्यार्थ्यांना मिळालेले गुण आणि लक्षात घ्या ते आपण फोटो छापू शकतो की नाही तर छापू शकतो. ते काही छापायचे नाही तसं म्हणलंय का सांगा सर? त्यांनी नाही म्हटलेलं. पण त्याच्या खाली फक्त एक टीप टाकायची. आपण काय टीप टाकली लक्षात घ्या की या ठिकाणी ही जरी या ठिकाणी विद्यार्थ्यांनी गुणवत्ता मिळवलेली असली तरी या ठिकाणी तुमची गुणवत्ता ही तुमच्या अभ्यासावरती अवलंबून आहे. प्रत्येक विद्यार्थ्याची गुणवत्ता ही अभ्यासावर अवलंबून आहे. बरोबर, लक्षात घ्या असेच गुण या ठिकाणी तुम्हाला कदाचित मिळू शकतात असं आपण म्हणू शकतो. लक्षात घ्या, मी त्याला आपण हमी देत नाहीये, आपण त्याला कदाचित हा शब्द वापरला की झालं. म्हणजे थोडी जाहिरातीमध्ये जी काही दिशाभूल करणाऱ्या काही गोष्टी असतील, बरोबर लक्षात घ्या, त्यात नको आहे असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणजे आपण थोडंसं बारकाईनं जर का या ठिकाणी जर वाचन केलं आत्ताच्या ज्या या कायद्याकडं तर मला असं वाटतं की बऱ्यापैकी कायदा आत्ताचा या ठिकाणी चांगला आहे. आता तुम्हाला थोडासा एक महत्त्वाचा जो मुद्दा आहे की 16 वर्षाच्या खालील मुलांना प्रवेश नाही आहे, हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. लक्षात घ्या, मग ज्याच्यावरती लक्षात घ्या आपल्याला थोडंसं रिट पिटिशनद्वारे आपल्याला मुद्दा मांडावा लागेल. जसा जागेचा आपल्याला मांडावा लागेल तसा हा मांडावा लागेल. हा महत्त्वाचा मुद्दा आहे. लक्षात घ्या, मग ही काय भानगड आहे 16 वर्षाच्या खालील? काय झालंय अलीकडल्या ज्या ह्या नीट किंवा JEEच्या ज्या अकॅडमीज आहेत किंवा जे क्लासेस आहेत ते थोडंसं 8वी 9वी 10वीकडे खाली उतरलेत आणि त्याला त्यांनी फाउंडेशन कोर्स असं म्हटलेलं आहे. लक्षात घ्या, आणि या फाउंडेशन कोर्सच्या माध्यमातून ती लोक लक्षात घ्या 8वी 9वी 10वी पासूनच ते त्यातली फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी काय जे असेल त्याचा अभ्यास ते करून घेतात किंवा मल्टिपल चॉईस क्वेश्चनची तयारी करून घेतात वगैरे वगैरे. मग त्या ठिकाणी लक्षात घ्या असं म्हणणं आहे केंद्र सरकारचं की तुमच्या नीट आणि JEEसाठी ही गरज नाही आहे. 8वी 9वी 10वी पासून ते करण्याची गरज नाही आहे त्याची, असं त्यांनी तज्ज्ञांनी सांगितलं आणि ते योग्यही आहे. अशी कितीतरी असंख्य मुलं दिसतात की या ठिकाणी जे 8वी 9वी 10वीला फाउंडेशन कोर्स न करता नॉर्मल 10वी नंतर नीट आणि JEEचा अभ्यास करून ते टॉपर आलेले आहेत. त्यामुळं हा मुलांच्यावर थोडासा अतिरिक्त भार होतोय फाउंडेशन कोर्सचा, ही खरी तर वस्तुस्थिती आहे. आणि मग खरं तर हे आता केंद्र सरकारला फाउंडेशन कोर्स विषयी म्हणायचं आहे, जो फाउंडेशन कोर्स अकॅडमीमध्ये चालवला जातो आणि तो 8वी 9वी 10वीच्या मुलांच्यासाठी चालवला जातो. म्हणजे तो सिलॅबसला मदत करणारा नाही आहे. तो लक्षात घ्या, त्यांनी या ठिकाणी ह्या मुलांना त्याच्यामध्ये एक्सेस टाईम त्या मुलांचा ते घेत आहेत आणि त्यामुळे लक्षात घ्या त्या मुलांच्यावर थोडंसं बर्डन निर्माण होत आहे. म्हणजे अशा अकॅडमीजनी जर तसे अशा फाउंडेशन कोर्स चालवले तर त्यांच्यावर दंडात्मक कारवाई होईल आणि ही दंडात्मक कारवाई त्यांनी 25,000 आहे किंवा 1,00,000 आहे अशी त्यांनी दंडात्मक कारवाई ती दिलेली आहे. लक्षात घ्या,
खरं तर मुलांना 10वी पर्यंत म्हणजे नॉर्मली बघा सर, की या ठिकाणी तुम्ही MPSC, UPSCची तयारी करत असताना, या ठिकाणी ही तयारी करत असताना तुम्ही 12वी नंतर ती तयारी करावी 2-3 वर्षामध्ये आणि MPSC, UPSCची तयारी करावी. तसं 10वी झाल्यानंतर 11वी, 12वी करत असताना तुम्ही नीट JEEची तयारी करावी. इथपर्यंत ठीक आहे. पण अगदी 8वी, 9वी, 10वी पासून त्या मुलाला त्याला झोपणे नको आहे, असं शासनाला म्हणायचं आहे. म्हणून 16 वर्षाच्या खालील मुलं सेकंडरी 10वी होण्याच्या अगोदर अशा प्रकारचे कोर्सेस नको असं शासनाला म्हणायचं आहे. तर ती दुरुस्ती आपण निश्चितपणाने या शासनाला सांगून किंवा रिट पिटिशन दाखल करून आपण ती करून घेऊ शकतो, लक्षात घ्या. पण 10वीचे क्लास बंद करा, 9वीचे क्लास बंद करा असं शासनाला म्हणायचं नाहीये, लक्षात घ्या. आता खरं तर आसरचा जो आसर नावाची जी संघटना आहे ASER, ह्यानं 17 डिसेंबर रोजी, लक्षात घ्या, 17 जानेवारी रोजी आपला अहवाल सादर केला. त्यात त्यांनी सांगितलं, लक्षात घ्या, की 10वीच्या मुलाला देखील, लक्षात घ्या, साधा भागाकार येत नाहीये. 3 अंकी संख्येला 1 अंकी संख्येनं भागलं तर भागाकार येत नाही. 5वी, 6वी, 7वीच्या मुलाला दुसरीचं इंग्रजी वाचन करता येत नाही किंवा मराठी मातृभाषेतलं वाचन करता येत नाही. मग अशा वेळेला या ठिकाणी गुणवत्ता, विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता टिकण्यासाठी क्लासेसची निश्चितपणानं गरज आहे. परंतु शासनाला जे म्हणायचं होतं ते रिगार्डिंग फाउंडेशन कोर्स म्हणायचं होतं, लक्षात घ्या. आणि म्हणून 16 वर्षाच्या आतील खालील मुलांना अशा प्रकारच्या फाउंडेशन कोर्सची गरज नाही आहे, हा मुद्दा शासनाला म्हणायचा आहे असं स्पष्ट त्यातून दिसतंय सर. जेव्हा आपण ते वाचतो तेव्हा ते आपल्याला कळतं. तर तशा प्रकारची दुरुस्ती आपल्याला रिट पिटिशन दाखल करून या ठिकाणी करावी लागेल. मला असं वाटतं या जागेचा एक प्रश्न आणि हा 16 वर्षाच्या खालीलचा एक स्पष्टीकरणात्मक मुद्दा, ह्या 2 गोष्टीसाठी आपल्याला रिट पिटिशन दाखल करावं लागेल. केंद्र सरकारने दिलेल्या गाईडलाईन्स प्रमाणे आतापर्यंत 5-6 राज्यामध्ये या ठिकाणी कायदे झालेले आहेत. त्या कोचिंग संघटनेविरुद्ध आपण त्याचेही त्यांनी त्यात उल्लेख केलेले आहेत, लक्षात घ्या. त्यामुळे असं आपल्या महाराष्ट्रामध्ये किंवा इतर राज्यामध्ये देखील हा कायदा निश्चितपणे होणार, ह्यात तीळमात्र शंका नाही. आणि ते होत असताना या ठिकाणी काही चुकीच्या गोष्टी घडू नयेत याकरता आपल्याला दक्ष राहून एकत्र येऊन रिट पिटिशन दाखल करून या ठिकाणी आपला मुद्दा मांडणं गरजेचं आहे. हे रिट पिटिशन दाखल करत असताना 2000 साली आपण दाखल केलेलं रिट पिटिशन, त्याचाही या ठिकाणी मसुदा माझ्याकडे आहे, किंवा अन्य काही ज्या काही रिट पिटिशन आपण औरंगाबाद हायकोर्टामध्ये दाखल केल्या होत्या त्याच्याही या ठिकाणी काही गोष्टी माझ्याकडे आहेत, त्याचाही आपल्याला निश्चितपणाने उपयोग होऊ शकतो. आणखीन एक मुद्दा जो महत्त्वाचा त्यांनी मांडलेला होता, की तो अकॅडमीच्या बाबतीमध्ये त्यांनी मांडला होता. त्यांनी असं सांगितलेलं होतं की जी मुलं शाळा कॉलेजेसमध्ये नावं नोंदवतात आणि क्लासेसच्या माध्यमातून अकॅडमी चालवतात ती व्हायला नाही पाहिजे. म्हणजे शाळा कॉलेजच्या ज्या वेळा आहेत त्या वेळेमध्ये या ठिकाणी क्लासेस चालता कामा नयेत. शाळा कॉलेजच्या ज्या काही वेळा आहेत त्या वेळेमध्ये या ठिकाणी अकॅडमीज किंवा क्लासेस चालता कामा नयेत असा त्यांनी तो एक मुद्दा मांडला. तसं जर तो चालू असेल तर त्याच्यावरती दंडात्मक कारवाई केली जाईल किंवा त्याला नोंदणी दिली जाणार नाही. अशा प्रकारच्या काही गोष्टी आहेत. तर याच्याबद्दल लक्षात घ्या, आपण जर बघितलं तर त्या अकॅडमीने लवकरात लवकर त्याचं शाळेत रूपांतर करून शाळेची मंजुरी आणणं यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे, लक्षात घ्या. म्हणजे आता काही जे लोक अकॅडमी चालवतात, म्हणजे अगदी 5वी, 6वी, 7वी, 8वी, 9वी, 10वी पर्यंत अकॅडमीज काही म्हणजे दुसऱ्या शाळेत नोंदणी करतात आणि आपल्याकडे क्लासप्रमाणे चालवतात. त्या शाळेत फक्त एक 5-6 हजार रुपये भरून तिथं नोंदणी असते, त्याला आपण अकॅडमी असं म्हणतो, लक्षात घ्या. मग अशा करणाऱ्या लोकांनी लवकरात लवकर मंजुरी आणणं आणि या ठिकाणी आपली शाळा सुरू करणं, ज्याला आपण नॉन ग्रँटेड स्कूल असं म्हणूया, तर अशा सुरू करणं ही या ठिकाणी गरज आहे, लक्षात घ्या. तर मला असं वाटतं की एकंदरीत आपल्याला कुठल्याही प्रकारची चिंता करायची गरज नाही, पण विसंबून पण निवांत राहून पण चालणार नाही. आपल्याला या ठिकाणी रिट पिटिशन दाखल करावं लागेल. ती 16 वर्षाच्या खालील मुलांना क्लासेस लावता येणार नाहीत याच्यासाठी, की ते त्यांना समजावून सांगायला लागेल की हे फाउंडेशन कोर्ससाठी आहे आणि तशा प्रकारची ती तरतूद ती करून घेतली पाहिजे. आणि दुसरी गोष्ट लक्षात घ्या, 1 चौरस मीटर जागेची, या 2-3 गोष्टीविषयी आणि एखाद दुसऱ्या गोष्टीविषयी रिट पिटिशनमध्ये आपण तो मुद्दा मांडू शकू. चला, या निमित्तानं केंद्र सरकारनं जो काही गाईडलाईन्स दिलेल्या आहेत, नवीन कायदा केलेला आहे, त्या निमित्तानं सगळे आपण एकत्र येऊया. आणि जर आपण या ठिकाणी आपलं रिट पिटिशन दाखल केलं तर निश्चितपणाने क्लासला
चांगल्या प्रकारचा एक दिशादर्शक मिळून जाईल आणि पुढील भविष्य काळामध्ये पुन्हा क्लासेसला चांगले या ठिकाणी दिवस येतील. आपण प्रयत्न करूया की गुणवत्तापूर्ण विद्यार्थी निर्माण करण्यासाठी क्लासेसची निश्चितपणाने गरज आहे आणि ती शासनालाही माहिती आहे. ही गोष्ट आपण लक्षात घेऊन त्या दिशेनं आपण पावलं टाकूया. सगळे आपण एकत्र येऊ. धन्यवाद.